आपलं हे नवीन आलेलं सोलर आहे. तर तुम्हाला मी गेल्या वेळेला सांगितलं होतं एक आपलं नवीन सोलर येणार आहे. तर हे सोलर आलेलं आहे आणि हे पहा तुम्ही अक्षया सोलर पंप आहे. अक्षया सोलरचं हे इकोझोन कंपनीचं कंट्रोल असल्यामुळे आपल्याला हे मोबाईलवरती बंद चालू करता येणार आहे. आणि ह्याचं आपल्याला 7.5 HP आपण बोरला सोडलेला आहे. 500 फूट आपला बोर आहे. ते 480 पर्यंत आपण सोडलेलं आहे. तर त्याचं पाणी आपलं किती मारतं तेही तुम्हाला मी आता सविस्तर सांगतो. आणि तुम्हाला ते पाणी किती मारतं 480 फुटावरून आणि इथून कमीत कमी 500 मीटर अंतरावर आपण त्याचं पाणी नेलेलं आहे. तर ते पाणी तिथं किती मारतं ते दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला याचं मटेरियल कसं आहे आणि हेवी मटेरियल आहे हे आपलं मागेल त्याला सोलरमध्ये तुम्हाला आम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये हे सोलर पंप भेटतो. पण हे आपण मागेल त्यालामध्ये न घेता आपण हे कुसुम सोलर पंपमध्ये घेतलेलं आहे. कुसुम सोलर हे आपल्याला डिसेंबरमध्ये आपण ह्याचं पेमेंट केलं होतं आणि मार्चमध्ये आपलं हे पंप बसला. म्हणजे साधारणतः 3 महिन्याचा कालावधी ह्याला लागलेला आहे. 3 महिन्याच्या आत हे आपलं सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे. तर मित्रांनो हे तुम्ही पूर्ण आपल्याला तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो ह्याचं कसं कसं आहे. आणि ह्याला सोलरच्या प्लेट आहे ते सगळं आहे आणि ह्याला चिपसुद्धा देखील दिलेली आहे. बघा इथं तुम्ही पाहता इथं जे चिप दिलेलं आहे तर ते चिप याचा नेटवर्कसाठी आणि याचं लोकेशन ट्रॅक होण्यासाठी इथं दिलेलं आहे. मित्रांनो हे अक्षया सोलरचं कंट्रोलर आहे आणि अक्षया सोलर पंप असल्यामुळे अक्षयाचं आपल्याला हे जर मटेरियल हेवी भेटलेलं आहे. आणि हे मागेल त्याला योजनेचं नाही तर हे कुसुम सोलर पंप या योजनेमध्ये आपल्याला हे मिळालेलं मटेरियल आहे. तर मित्रांनो हे तुम्ही पाट्या पाहता तर या पाट्या हेवी आहेत. साधारणतः आपल्याला ह्याच्या हे 2 3 4 6 आणि अशा टोटल 9 प्लेट आपल्याला इथे भेटलेल्या आहेत. आणि हे आपलं आहे बोर. या बोरचं पाणी किती येतं आणि ते तुम्हाला तेही दाखवणार आहे मी. आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वप्रथम हे आपलं मटेरियल पहा. हे अशा प्रकारचं मटेरियल आहे. आणि हे मध्ये तुम्हाला ते पोल दिसतं तर हे पोल आहे हे विद्युत रोहक. म्हणजे तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये जर वीज पडली आणि किंवा या प्लेटावर जर वीज पडण्याची शक्यता असेल तर ते ऑटोमॅटिक वरच्या तांब्याचं आहे ते 4 कोनीचं ते वीज ओढून डायरेक्ट त्याची वीज खाली पूर्ण याच्यामध्ये हे वायरीतून इथं जाऊन जमिनीत जिरवतं. तर त्यामुळे हे जर विद्युत रोहक म्हणून याला संबोधलं जातं. तर मित्रांनो ह्याचा प्लेटा अशा प्रकारच्या आहेत. 520 त्याचं व्होल्टेज तुम्हाला दाखवतो. 535चं 535 व्होल्टेजचं हे एक प्लेट आहे. त्यामुळं या प्लेटाचं टेम्परेचर म्हणजे होणारी लाईट तयार होणारी अत्यंत जास्त असल्यामुळं त्याला हे जे आपल्याला 500 फुटापर्यंत इथं पूर्णपणे आपल्याला सोलर बोरला पाणी मारणार आहे. तर मित्रांनो हे बघा तुम्हाला अजून दाखवतो मी. तरी आम्ही ह्याच्यात 3 पाईपा काढून ठेवलेत बाजूला. 3 पाईपा सोडल्या नाहीत. आणि ह्याचं बंद चालू कसं करायचं तेही तुम्हाला मी सांगतो. तर ह्याचं बंद चालू करण्यासाठी तुम्हाला इथं खाली बघा हे बटन दिलेलं आहे. हे बटन इकडे दाबलं की बंद होतं, इकडे गेलं की चालू होतं. म्हणजे आता आपण सध्या चालू आहे. तर मित्रांनो हे 2 जे वायर आहेत ह्या 2 वायर आहे. एक ही या स्ट्रक्चरच्या आणि एक त्या पलीकडल्या स्ट्रक्चरच्या अशा 2 वायर आलेल्या आहेत तिथं. आणि इथं प्लस आणि मायनस दोन्ही आहेत. त्यामुळं त्याचा करंट भरपूर प्रमाणात निर्माण होतं. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये आता सध्या करंट किती होत आहे ते दाखवतो तुम्हाला. बघा ह्याच्यामध्ये साधारणतः तारीख दाखवते ल्युमिनियस नाही काय अक्षरामुळे दिसत नाही ते. बघा जर तुम्हाला दिसत असलं तर तुम्ही चेक करा. बघा तारीख सुद्धा दाखवते 21 तारीख. स्टार्टर LMN HP 7.5 HP आहे. 671 वॅट दाखवत होतं. मोटर पंप आपली ऑन आहे. तर तारीख सॅटरडे. बघा हे पूर्ण तुम्हाला दाखवत दिसतंय. मोटर ऑन आहे. बघा मित्रांनो अशा प्रकारचं हे आपलं अक्षया सोलरचं कंट्रोलर आहे.
आणि अक्षय सोलर एकदम बेस्ट अशी कंपनी आहे. त्यामुळं तुम्ही ही कंपनी निवडण्यासाठी काही अडचण येणार नाही. त्यामुळे तुम्ही बिंदास अक्षय सोलर कंपनी निवडून घेण्याचा सर्व्हिससुद्धा चांगली असल्यामुळे त्याला काही अडचण येणार नाही. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.